हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी कुकिंग करता करता तुम्हाला माझी बर्थ आणि प्रेग्नन्सी स्टोरी सांगणार आहे. हाऊ मॅजिकली वी कन्सिव्ड आणि किती स्मूथ गेली माझी प्रेग्नन्सी विदाउट एनी त्रास हॅसल काहीच नाही, आणि ते पण नॉर्मल डिलिव्हरी. आणि असंच स्वयंपाक केला मी आता. तोपर्यंत माझा राजा बेटा काय करतोय? फ्रीज मध्ये घुसलाय. चला आता निघा बाहेर. झालं तुम्हाला वर्ष. आता 13 जूनला त्याला वर्ष होईल आणि आज आहे 11 जून. सो आय थॉट की मी तुम्हाला शेअर करेल की मागची 2 वर्ष कसे गेले, लाईक 1 इयर आणि मागचे 9 मंथ्स. आली 2023 आणि दिवाळी चालू होण्याआधीच मला थोडीशी अशी मळमळ वगैरे होत होती, लाईक डिझिनेस म्हणतो ना आपण. तर मला वाटलं की लाईक मला त्यावेळेस व्हायरल पण झालं होतं. सो मला वाटलं हे व्हायरलमुळेच पुढे कंटिन्यू झालं असेल, लाईक ऍसिडिटी वगैरे. खूप ऍसिडच्या गोळ्या खाल्ल्या मी त्या दिवाळीमध्ये. इव्हन आपण फराळ करतो तर फराळ करताना पण मला असं वास इतका नाकात घुसायचा. मी त्या दिवाळी 2023 मध्ये एक पण फराळ नाही टेस्ट केलं होतं. आणि देन ऑन 16 लाईक माझा चेहरा किंवा मी म्हटले पप्पाला की मला ऍसिडिटी वगैरे होते, लाईक ऑन द वे सासर टू बाहेर जाताना ऑन द वे लिंबू पाणी वगैरे पिले, कारण खूप मळमळ होत होती. मला कधी होत नाही बट त्या पिरियड मध्ये झाली. आणि माझा चेहरा बघून मम्मी म्हटली की अरे प्रेग्नंट. म्हणलं नाही, असं काही नाहीये. लाईक आम्ही प्लॅन पण नव्हतं केलं काही. बट मम्मी सेड तुझे पिरियड्स पण डिले झाले. आणि माझे पिरियड्स डिले होत होते कारण मला पीसीओडी आहे. सो लाईक 20 days लेट पिरियड वॉज अ नॉर्मल थिंग फॉर मी. आणि देन मम्मी जबरदस्तीने किट घेऊन आले. नंबरला गुरुवार होता आणि त्या दिवशी मी टेस्ट केलं. आणि सकाळ सकाळी 7 वाजता मी टेस्ट केला आणि ती पॉझिटिव्ह आली. लाईक 2 लाईन आल्या आणि टोटली अनएक्सपेक्टेड. मला त्याला ते झोप पण लागली नाही. आणि देन 2 लाईन आल्या. मग लगेच आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो, व्हेरीफाय वगैरे केलं. बट इट वॉज लाईक ऑलमोस्ट 6 week होऊन गेले ते. लाईक हार्टबीट पण बेबीची डेव्हलप झाली होती. देन तिचं बेबी शॉवर झालं. मग आम्ही आमच्या घरी गेलो आणि मग एक कम्प्लीट न्यू जर्नी. मी ऑफिस जात होते कारण आमचं 2 दिवस ऑफिस होतो. मग ते एकदम रिक्षामध्ये बसल्यावर रिक्षावाल्या काकांना सांगणे, काका थोडं हळू चालवा, किंवा अलगत तर पोटावर हात ठेवणे, लाईक ते चालू झालं. लाईक आपण कळत नाही का, अरे ठीक आहे तू आहेस ना, ठीक आहेस ना. लाईक इट वॉज टू अर्ली बट स्टील. देन NT स्कॅन, 5th month स्कॅन, या 5th month स्कॅन. तर तिथे बेबी पाठीवर झोपला होता. मध्ये स्कॅन करायला आम्हाला 2-3 तास लागले. आणि लो लेवल प्लेसेंटा असल्यामुळे मला डॉक्टरने कम्प्लीट बेड रेस्ट सांगितली. बट मी कुठे ऐकणार होते, कारण मला बेड रेस्ट आरामाची सवय नाही. मंथ मध्ये मी घराबाहेर पडायचे ते एका गोष्टीसाठी फक्त की डॉक्टर चेकअप. कारण बेड रेस्ट होता तर मी घरातले कामं करत होते बट मला अलाउड नव्हतं ट्रॅव्हल करणं. सो मी वर्क फ्रॉम होमच घेतलं होतं. फक्त डॉक्टरचं चेकअप असायचं मंथली, तेव्हाच मी बाहेर पडायचे. आणि देन बेबी शॉवर होतं. तर बेबी शॉवरचं लोकेशन पण आम्ही जवळ घेतलं होतं जेणेकरून ट्रॅव्हलिंगला इझी जाईल. मग बेबी शॉवर झालं. देन 8वा महिना चालू झाला आणि माझे खूप कमी स्कॅन झाले. लाईक 3rd month स्कॅन, 5th month स्कॅन आणि डायरेक्टली 8th month स्कॅन. 7th month वगैरे काहीच झालं नाही माझं स्कॅन. डायरेक्ट 8th month मध्ये मी आरुषला पाहिलं आणि त्याचा चेहरा वगैरे सगळं पाहिलं. आणि 7th monthला माझी ग्लुकोज टेस्ट झाली, ज्याच्यामध्ये मला डायबिटीज डिक्लेअर झाला, जेस्टेशनल डायबिटीज. कारण मी खूप गोड खायचे, खूप जास्त प्रमाणात मी गोड खायचे. चहामध्ये 4-4 चम्मच साखर, गूळ, शेंगदाण्याचे लाडू, हे लाडू ते लाडू, खूप खूप गोड खायचे मी. त्याच्यामुळे मला आणि 1st of June मी माहेरी गेले. आणि मला वाटलं तर महिनाभर मस्त मी माहेरी राहील, मस्त पॅम्परिंग वगैरे करेल. बट माझं डिलिव्हरी लोकेशन होतं औंध. माझे डॉक्टर पण औंधला होते. तर खराडी टू औंध खूप लांब होतं. तर फ्रॉम 1st of June टू 12th of June डॉक्टरने 3 वेळा आम्हाला बोलवलं. तर मला 3 वेळा ट्रॅव्हल करावं लागलं. लाईक तो आराम किंवा मम्मीच्या हातचे डोहाळे पूर्ण करणे असं झालंच नाही. आणि देन 10th of June डॉक्टर बोलली की तुम्ही 12th of June येऊन जावा, कारण बेबी खाली आलाय. तर आपण चेक करू की तो सस्टेन करेल का नाही पूर्ण 9 महिने. कारण माझे जस्ट 9th month चालू झाला, 8th month कम्प्लीट झालते. देन आम्ही 12th June गेले डॉक्टरकडे. डॉक्टर सेड की जवळचं जे घर आहे
तिथे तुम्ही स्टे करा, कधी पण लेबर पेन येऊ शकतात. मग आम्ही 12 जूनला परत माझ्या घरी आलो आणि 12 जूनला अपॉइंटमेंट होती. गेलो आम्ही तिथे. डॉक्टर सेड की शी विल डिलिव्हर बाय 2 AM to 3 AM. लाईक आम्हाला शॉकच बसला. लाईक संध्याकाळी 7 वाजले आणि डॉक्टर म्हणते की पुढच्या 5-6 तासात तू डिलिव्हरी करशील. तो एक शॉक लागला आम्हाला. बाहेर राहणार होते, सगळं घरचं सामान पॅक केलं. डॉक्टर बोलले की दूध पिऊन जावा, काय खाऊन जावा. मग मी कोल्ड कॉफी पिऊन परत मी 2 ग्लास गाईचं दूध पिलं, जेणेकरून ताकद येईल. भरपूर खाल्लं पिलं वगैरे आणि अगदी 8च्या आसपास डॉक्टर म्हणजे पोहोचलो आम्ही हॉस्पिटलमध्ये. रात्री 8 वाजता ऍडमिट झाल्यानंतर माझ्या लेटरवरती लिहिलं होतं की वजायनल डिलिव्हरी, लाईक नॉर्मल डिलिव्हरी. तर मला तिथे शॉक बसला, बिकॉज आय वॉज प्रिपेअर्ड फॉर सी सेक्शन. बिकॉज आजकाल इन्शुरन्स वगैरे असतं, त्याचं पण हार्टबीट लो हाय होत होतं. बिकॉज आता 11 वाजले ते आणि लेबर पेन स्टार्ट होत होतं त्या इंजेक्शनमुळे. लाईक सलाईन थ्रू त्यांनी इंजेक्शन टाकले होते, त्याच्यामुळे लेबर पेन स्टार्ट झालं. आता लेबर पेन पण डॉक्टरांनी एक्सरसाइज पण करायला लावले तिथे. लाईक तुम्ही वॉक करा, तुम्ही त्या बॉल असतो तो एक्सरसाइज बॉल, त्याच्यावरती गोल गोल फिरा. आय वॉज लाईक इथं कंटिन्युअस ब्लिडिंग चालू आहे, इथे वॉटर ब्रोक केलं तुम्ही, इथे परिस्थिती काय आहे, तुमचं चाललंय काय, असं झालं होतं मला. आणि 1 वाजेपासून मेन डॉक्टर आली. मग शी वॉज लाईक चला काजल ट्राय करा, नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे असं करत तो खेळ 2:50ला संपला आणि 2:50ला आरुष बाहेर आला. सो मला त्याच्याशी बॅक साईड दिसली जस्ट. होतं की बेबी गर्ल असेल, कारण सोनोग्राफी मध्ये जो फोटो होता त्याच्यामध्ये गर्ल टाईप फेस वाटत होता, जो लोकेशवर गेला होता. तेव्हा मला असं वाटतं अरे चला आता तर बेबी गर्लच आहे. आणि मी मॅनिफेस्ट पण केलं होतं की मला बेबी गर्ल हवी यार, असं तसं. तर डॉक्टरला विचारलं मी तिथे, का नॉर्मल डिलिव्हरी होती तर मला दिसत होतं सगळं. डॉक्टरला विचारलं मी, डॉक्टर काय आहे, तर डॉक्टर सेड की बॉय हो आहे. बट आय वॉज नॉट शुअर. तर तिथे माझा हस्बंड पण होता, त्याच लेबर रूम मध्ये अलाउड होतं एक पर्सन. मग मी तिकडून त्याला आवाज दिला एवढ्या पेन मध्ये पण की काय झालंय. ही सेड की बेबी बॉय. स्टील मला बिलीव्ह झालं नाही, बिकॉज मला गर्ल हवी होती आणि मला सगळे चिडवत होते. असं वाटत होतं मला की बॉय झाला. बट आता नॉर्मल डिलिव्हरीमुळे जे माझे हार्टबीट वरती खाली झाले. सॉरी फॉर डिस्टर्बन्स, इथे कनेक्ट मागतोय हा मुलगा. सर नॉर्मल डिलिव्हरीमुळे हार्टबीट लो हाय झाले, त्यामुळे बेबीचे पण हार्टबीट लो हाय झाले. आणि आपण पुश करू त्याच्यामुळे पण त्याला तसा थकून गेला खूपच. लाईक कारण त्याला बाहेर यायचं होतं आणि मी पुश करत होते, त्याच्यामुळे डॉक्टर सेड की थोडं ऑक्सिजन वगैरे स्टेबल व्हायला त्याला NICU मध्ये ठेवावं लागेल. मग डॉक्टर सेड की जास्त काही नाही, थोडे 2-3 आवर्स ठेवावं लागेल NICU मध्ये. आय वॉज लाईक ठीक आहे, मला माझा पण थोडा रेस्ट होईल, कारण पूर्ण रात्रभर मी जागी होते. 2:50ला डिलिव्हरी झाली. मला असं झालं की मी झोपू का मी पुश करू, कारण झोप इज लव.